श्रीगुरुभ्यो नमः. श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय. श्री समर्थ सद्गुरु सिद्धेश्वराय नमः. ग्रंथा नामदास बोध दशक चौथा समास. समास पहिला पूजा 35 वाचना प्रारंभ करतो. महाराज श्रीराम. जय जयाजी गणनाथा विद्या वैभव समर्था. अर्थात विद्येचा परमार्था वद बोलवावे. नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जयतेनी. मानस वतने मननी स्फूर्ती. आता आठवू सद्गुरु जो पराकाई करू. दयाचे ज्ञान विचारू लागे. श्रोतेने उतरे भरवे भगवत भजन कैसे करावे. म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. अवध होऊनी श्रोते जन ऐका नवविधा भजन. शास्त्री बोलिले पावन होई जेणे. श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सत्य आत्मनिवेदन. ऐसे नवविधा भजन बोलिले. त्याची पुढे प्रांजळ केले. श्रुती अवधान दिले पाहिजे आता. प्रथम भजन ऐसे दान. हरिकथा पुरस्रण श्रवण. नाना अध्यात्म निरूपण एकच जावे. कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे. नाना व्रतांचे महिमे नाना तीर्थाचे महिमे नाना दानाचे महिमे ऐकत जावे. नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तत्वे पुरस्णे. मंत्रमूलं गुरुर्वाक्यम्. मंत्रमूलं गुरुर्वाक्यम्. मोक्षमूलं गुरुकृपा. मोक्षमूलं गुरुकृपा. राजाधिराज सद्गुरू रामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरू भवसे महाराज की जय. राजाधिराज सद्गुरू सिद्धेश्वर महाराज की जय. नुकताच आपण महाशिवरात्र साजरी केलेली आहे आणि सगळ्यांनी आपण काय पाहिलं. महाशिवरात्र म्हटल्यानंतर आपल्या लक्षात कोण येतात. शिवशंकर. आणि महाराज काय म्हणायचे. महाशिवरात्र म्हटल्यानंतर शिवरात्र म्हणजे शिव होऊन राहा तरी. शिव म्हटल्यानंतर पवित्र. शिव म्हटल्यानंतर शिवशंकर हे बरोबर आहे. पण शिव म्हटल्यानंतर पवित्र. मग ह्या विश्वामध्ये सगळ्यात पवित्र काय आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या भूतलावर ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीही नाही. मग आपल्याला सगळ्यांना हे ज्ञान प्राप्त करायचंय. मग हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागतं. या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा. सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्ती. खरंच आपण सगळे फार हुशार आहोत. आपण नेमकं तेच केलं. आत्मज्ञानी महापुरुष पाहिलं आणि त्यांना आपण शरण केलं. तर खरं कसं असतं बघा. आपण एक 2 मुलांना जन्म देतो आणि आयुष्यभर त्या 2 मुलांची आपण काळजी करत बसतो. बरं की नाही. म्हणजे अगदी त्याच्यामुळे त्याची तब्येत चांगली राहावी सुदृढ राहावा. हळूहळू तो ज्ञानदृष्टीने पक्का व्हावा. कळलं की नाही. मग आपण शोधायला सुरुवात करतो. चांगली शाळा कुठली चांगला क्लास कुठला आणि त्याप्रमाणे आपण त्याला त्या ठिकाणी नेऊन त्याची प्रगती कशी होईल बघ. हे झालं सामान्य व्यवहारामधले आई बाबा आणि ते पार्वती परमेश्वर. कळलं की नाही. हे आपले आई बाबा नाव आपल्याला कोणी निर्माण केलं. प्रत्येक म्हणजे संपूर्ण विश्वाला जे निर्माण केलंय त्यांनी. पण त्यांनी काय केलं. माता देऊनी कृपाळू झाला भगवंत जगाला रक्षित असेल. प्रत्येक प्राण्याला त्याने आई दिलेली आणि आईच्या माध्यमातून देवच सगळ्यांचं रक्षण करतो. त्या आईच्या माध्यमातून सगळ्यांचं रक्षण कोण करतो. सांभाळ कोण करतो. देव सांभाळतो. बरं की नाही. पण सगळ्यात मुख्य कोण. भगवंत. मग त्यांनी आता सुरुवातीला काय केलं. जेव्हा त्यांनी
ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. तर पार्वती मातेने पाहिलं, कैलास पर्वतावर पार्वती माता आणि शिवशंकर बसलेले आहेत. त्या पार्वती मातेने शिवशंकरांना प्रश्न विचारलं की हा सगळा मानव जो निर्माण झालेला दुःख कष्ट का सहन करतोय. म्हणून पार्वती मातेने विचारलं शिवशंकराला की केन मार्गेन भो स्वामी देही ब्रह्ममयो भवेत. हा आपला मुलगा जो आहे त्याला ब्रह्मज्ञान कसं होईल, आत्मज्ञान कसं होईल. मग त्यावेळेला शिवशंकर म्हणतात हे शुभांगे तू अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे विश्वाच्या कल्याणासाठी. आणि मग त्यावेळेला शिवशंकर सुरू करतायत की गुरुविण ब्रह्म नान्यत् सत्यम सत्यम वरानने. हे पार्वती, या भूतलावर सद्गुरुशिवाय दुसरं ब्रह्मच नाही. आणि मग ते सांगताना शिवशंकरांनी काय केलं, शिवशंकरांनी संपूर्ण गुरुगीता सांगितलेली आहेत. 176 श्लोक जे आहेत. तर त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काय म्हटलं, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. काय केलं त्यांनी, त्यांनी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे जे गुरुरूपच आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण गुरुगीता जी आहे ही शिवशंकरांनी पार्वती मातेला बोध केलेला आहे. पण वास्तविक तो बोध सगळं आपल्यात नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की हळूहळू का होईना आपण ह्या गुरुगीतेमध्ये प्रवेश करायलाच पाहिजे. कळलं की नाही. आणि मग त्यामध्येच त्यांनी म्हटलं ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. म्हणजे असं जे ब्रह्मानंद आहे, परम सुख देणार आहे, ज्ञानमूर्ती आहे आणि हे संपूर्ण स्वरूप आपलंच आहे. आणि शिवशंकर म्हणतात गुरु सद्गुरुशिवाय श्रेष्ठ काहीही नाही. म्हणजे ही संपूर्ण वर्णने शिवशंकरांनी केली. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे पार्वती माता शिवशंकर आपल्या कल्याणासाठी आपल्यासाठी गुरुगीता निर्माण केली. पुन्हा काय झालं, ब्रह्मदेव आपलेच बाबा नाव आपल्या निर्माण त्यांनीच केलं. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की हा मानव सगळा दुःख कष्ट अनुभवतोय, मग ह्याला सुख कसं प्राप्त होईल. आणि म्हणून ब्रह्मदेवाने निर्वाण नावाचं सुख निर्माण केलं. त्याला मोक्ष सुख म्हटलं जातं. ते निर्माण केलं. आणि ते प्राप्त करता कसं प्राप्त करता येईल. मग ते प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला त्यांनी वेदांची निर्मिती केली. पण वेदांचं कसं होतं, वेद हे सगळ्यांना समजेना. आता वेद म्हटल्यानंतर बघा, वेदांमध्ये 5च गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि या 5 गोष्टींवर संपूर्ण वेद आधारलेले आहेत. म्हणजे ते वेदांची निर्मिती केली. पण वेद सगळ्यांना समजेना. पण वेद समजून देण्यासाठी त्याने पहिले 10 प्रजापती निर्माण केले. आता या 10 प्रजापतींमध्ये मजा कशी झाली बघा. या वशिष्ठाला निर्माण केलं ना, वशिष्ठ ज्ञानी होता. पण वशिष्ठावर ब्रह्मदेवाने असा मायेचा प्रभाव टाकला त्याला काही कळेना. मग हे वशिष्ठ बालकरूपी वशिष्ठ ब्रह्मदेवाला एक प्रश्न विचारतो. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ब्रह्मदेव द्यायला लागले. आणि हे ब्रह्मदेवाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर वशिष्ठ ज्ञानी झाले. आणि वशिष्ठ ज्ञानी झाल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की तुला आता मी ज्ञान दिलं, हे ज्ञान तू संपूर्ण विश्वामध्ये द्यायचं. आणि 10 प्रजापती वशिष्ठ, अत्रि, अंगिरा, भृगु, पुलस्त्य, क्रतु वगैरे आणि शेवटले नारद मुनी, या सगळ्या प्रजापतीने ब्रह्मदेवाने सांगितलं की माझं लाडकं मूल कोण, नर देह. जेणे देहे मज पावती, त्या देहाची मज अत्यंत प्रीती. भगवंत स्वतः म्हणतोय की ज्या शरीराच्या माध्यमातून माझी प्राप्ती केली जाते ते शरीर मला अत्यंत प्रिय आहे. आणि त्याचं कल्याण कसं होईल हे देव स्वतः पाहतो. आणि हे सत्य त्रेधा द्वापार म्हणजे सत्ययुगासाठी त्यांनी 10 प्रजापतींना निर्माण केलेलं आहे. वेदांची निर्मिती केली. मग त्रेधा आणि कलियुगासाठी त्याने संतांना निर्माण केलं. आणि या संतांना काय सांगितलं, तुम्ही भूतलावर जायचं आणि माझ्या ह्या मुलांना बोध करायचं. मग संतांच्या संदर्भात भगवंत स्वतः काय म्हणतो, संत सचेतन माझ्या मूर्ती दृढ भावे केल्या त्यांची भक्ती ते मद निश्चय पावती. संत कोण आहेत, माझ्या साक्षात मी संतांच्या रूपाने या भूतलावर अवतरले. आणि ह्यांची तुम्ही अत्यंत श्रद्धेने भक्ती केली ना की मला पावते. आणि पुन्हा त्यांनी हे म्हटलं, सद्गुरु जो संसारी ज्याची आज्ञा मी वाहे शिरी, तो ज्याच्यावर कृपा करी उद्धवा तात्काळ उद्धारी. बघा भगवंताचं केवढं मोठं आश्वासन आहे की संतांनी ज्याच्यावर कृपा केली त्याचा मी उद्धार करतोच. एक दिवशी असंच झालं. नारद मुनी बघा, नारद मुनी हे असं एक चारित्र्य आहे
संपूर्ण विश्वामध्ये कुठे त्या काळापासून कुठे प्रश्न निर्माण झाला, समस्या निर्माण झाली की नारद मुनी तिथे उपस्थित. आणि नारद मुनींचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, देव, दानव आणि मानव सगळ्यांच्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते. ते रावणाकडे गेले तरी पूजा होते, कालियवनाकडे गेले तरी पूजा होते, विष्णू धर्माकडे आले तरी पूजा होते, ते इंद्राकडे गेले तरी पूजा होते. म्हणजे असं हे लाडकं म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये असं एक चारित्र्य निर्माण झालेलं आहे की जिथं प्रश्न निर्माण झाला तिथे. आणि हा भक्तीचा आदर्श. आज आपण नवविधा भक्ती हा मुद्दाम समाज घेतला. आता भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे प्रेम. बघा व्यवहार दिशेमध्ये ना आपण प्रत्येकाने प्रेम करतो आणि व्यवहारामध्ये आपण प्रेम करतो ना, हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं आपण मुलावर प्रेम करतो, आपल्या नातेवाईकांवर प्रेम करतो. पण ते प्रेम केल्यानंतर आपल्याला त्यापासून काय अनुभव काय येतो, आणि बापरे मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं पण पटकन मला तो असं बोलून बसला. म्हणजे व्यवहार कशामधलं प्रेम म्हणजे ह्या माईक जगतावर जेवढं आपण प्रेम करतो त्या प्रेमाचा आपल्याला असा अनुभव येतो की हळूहळू का होईना माईक जगतावर आपण केलेले प्रेम, ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना त्याच्याकडून आपल्याला असे अनुभव चटके मिळतात. आणि मग आपल्या लक्षात येतं मला तर प्रेम करायचं. भगवंताने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी का निर्माण केली, एको हम बहुश्याम प्रजाये, मी एकटा आहे, मला खेळायचं. आणि जर आपल्याला खेळायचं असेल, पत्त्यांचा डाव असेल तर 4 खेळू लागतात. असाच एक प्रसंग असा होता की पार्वती परमेश्वर, शिवशंकर आणि पार्वती असं मानस सरोवराच्या बाजूला खेळत होते आणि त्याने पाहिलं की त्या सरोवरामध्ये हंसांची क्रीडा चाललेली आहे. आणि हंसांची क्रीडा चाललेली आहे, ती क्रीडा पाहिल्यानंतर शिवशंकराच्या मनामध्ये एक विचार आला, या भूतलावर हा मानव जो आहे ते ह्याच्यासाठी आपण काहीतरी असं एक निर्माण करावं की ज्याच्या माध्यमातून त्याला आनंद अनुभवता येईल. आणि तिथे असं एक चौकोनी असा दगड होता, त्यांनी सारीपाट त्याच्यावर आखला, रेघोट्या आवळून तयार केला. आणि पार्वती परमेश्वर बसले तिथे सारीपाट खेळायला आणि शिवशंकराचे सगळे गण होते ना ते तिथे मजा बघायला बसले. म्हणजे आपण चेअर अप करतो ना, आता क्रिकेटला खेळायचं, त्यांना प्रोत्साहन देतो ना, मग तसं ते झालं सुरू. मग तसं सुरू झाल्यानंतर खेळाला तर सुरुवात झाली. मग पार्वती माता म्हणाली की प्रभू आता आपण हा खेळ सुरू केले नाही, पण या खेळासाठी काहीतरी नियम पाहिजेत ना, म्हणजे कोण हरला कोण जिंकला काहीतरी नियम पाहिजेत ना. मग झालं, नियमावली तयारी झाली. मग अशी ही नियमावली तयार केली, सारीपाटाचा खेळ तयार केला. आणि हे सगळं कशासाठी, यावं आपल्याला आनंद अनुभवायचा. म्हणजे भगवंताने सृष्टी निर्माण करून नुसताच थांबलेला नाहीये. आता ही सगळी माझी मुलं आहेत, त्या मुलांनी आनंदी जीवन पण जगायला पाहिजे, मग त्यांना क्रीडा करता आली पाहिजे, खेळता आलं पाहिजे. पण हे सगळं सुरू झालं आणि त्याचबरोबर त्यांना ज्ञानाचाही बोध व्हायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हे शिवशंकरांनी हे झालं, क्रीडा सुरू झाली, कळलं की नाही, भिडू निर्माण केले. बरं, आता सृष्टी निर्माण करून हे संपूर्ण विश्व आकाराला आलेले आणि ह्याला सगळ्याला एका नियमामध्ये बांधलं ते. आता नियमाने बांधलं. आता मगाशी आपण पाहिलं भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम हे आपल्याला कळलं. पण प्रेम जे आहे व्यावहारिक प्रेमातून आपल्याला जेव्हा चटके बसायला लागले तेव्हा आपल्या लक्षात आलं, अरे प्रेम तर करायचं. मग प्रेम करायचं असेल मग काय, म्हणजे ज्याच्यावर प्रेम करावं, महाराज नेहमी म्हणायचे ना, शिव सर्वोत्तमा. सर्वोत्तम कोण आहे, शिव. म्हणजे त्यांनी शंकराला सर्वोत्तम मानलं. आणि शंकर कोण आहे, शंकर ज्ञानाची देवता. आणि शंकराच्या आपण पाहिलं ना की म्हणजे इथून जटांमधून गंगा प्रकट होते. मग आता गंगा म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, गंगा ही आहेच आणि शिवशंकर ही ज्ञानाची देवता आहे. आणि मग ज्ञान गंगा आहे. मग गंगा म्हटल्यानंतर गंगेचा अर्थ काय होतं, गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा. ज्या मार्गाने आपण गेल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान होतं ती गंगा. मग अशी गंगा जी आहे शिवशंकर ज्ञानाची देवता आहे. बरं, पुन्हा असंही म्हणतो आपण, महाराज म्हणायचे ना, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आड मार्गे. मग आता अह म्हणजे दिवस आणि निशा म्हणजे रात्र. मग अहर्निशी परमार्थ शक्य आहे का, नेहमी प्रश्न निर्माण व्हावा. कसं अहर्निशी परमार्थ कसा शक्य आहे, महाराज काय म्हणाले, शक्य आहे. कसं शक्य आहे, प्रत्येक क्रिया त्याच्यासाठी होते. जे जे आपण काय करतो ते त्याच्यासाठी होतं. हा एकदा आपला भाव तयार झाला की झालं की अहर्निशी परमार्थ झालाच. म्हणजे क्रिया करताना जसं कर्मयोगी आहे, कर्मयोग अनेक प्रकारची कर्म करत असतो. आणि मग आपण काय म्हटलं, काल पाहिलं ना आपण
आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरां गृहे पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संजरयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वो गिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलम शंभो तवाराधनम. शिव मानस पूजा करताना आपण काय म्हणतो? आत्मात्वम. हे शिवशंकरा तूच आत्मा आहेस. कळलं की नाही? आत्मात्वम गिरिजामती. गिरिजा म्हणजे पार्वती. गिरिजा म्हणजे पर्वतापासून निर्माण झालेली हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती. पण ही कोण? गिरिजामती. सहचरा प्राणा म्हणजे प्राण हे कोण? मित्र. शरीराम गृह. लक्षात घ्या. म्हणजे आता त्यांनी आपलं हे शरीर आहे आपल्याला बदलून टाकलं. अगोदर आपण स्वतःला जीवभावाने शरीर समजत होतो आणि स्वतःला जीव समजत होतो. पण आता काय झालं? आपला दृष्टिकोन बदलला. एकदम ज्ञानदृष्टी आली आणि आता आपण स्वतःला शिव समजायला लागलो. आपण अगोदर जीव म्हणत होतो, आता शिव झालो. मग शरीराम गृहे. मग आता पूजा ते विषयोपभोग रचना. मग तुझी पूजा म्हणजे काय? पंचविषय आहेत की नाही? शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे पंचविषय आहेत. पूजा ते विषयोपभोग रचना हे पाचही विषयांचं आपण जो आनंद अनुभवतो बघा, खाताना पिताना हे सगळे हे पंचविषय काय आहेत? ही तुझीच पूजा चाललेली आहे. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. आपण झोपतो. झोपतो म्हणजे काय? निद्रा म्हटल्यानंतर बघा निद्रेमध्ये कसं होतं? आपण झोपतो ह्याचा अर्थ काय? तिथे मन मावळलं. मन मावळलं आणि मनाचं उन्मन झालं. मग निद्रा, त्या निद्रेमध्ये गेल्यानंतर आपण पहिलं स्थूल देहाची स्थिती आहे जागृत. कळलं की नाही? सूक्ष्म देहाची स्थिती काय? जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. ह्या 4 अवस्था झाल्या. 4 देहांच्या 4 अवस्था. जागृत देहाची, या स्थूल देहाची जागृत अवस्था. कळलं की नाही? सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था. कारण देहाची आली म्हणजे सुषुप्ती अवस्था. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं बघा? सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आनंद अनुभवतो. कळलं की नाही? पण हा आनंद जो आहे सुषुप्ती अवस्थेमधला म्हणजे इथे कसं होतं? इथे मन नाहीये, कुठलाही विषय नाहीये. पण कुठलाही विषय नसताना सुद्धा आनंद आपण अनुभवतो. याचा अर्थ काय झाला? ह्याचा अर्थ विषयांमध्ये सुख नाही. प्रश्न असा निर्माण होता. आता यामध्ये सुद्धा म्हटलंय ना की पहिलाच प्रश्न विचारलाय की भक्ती कशी करावी असा शिष्याने प्रश्न विचारलाय. कळलं? समर्थ दासबोधामध्ये आताच्या 2री-3री ओळी बघा की भगवत भजन कैसे करावे हा प्रश्न आलेला. कळलं की? आता भगवत भजन कसे करावे? आपला दासबोध ग्रंथ कसा आहे? गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विषय भक्ती मार्ग. कळलं की नाही? म्हणजे दासबोध ग्रंथ हा गुरुने म्हणजे समर्थ रामदासांनी शिष्यभावाने प्रश्न निर्माण केले आणि समर्थ रामदासांनीच गुरुभावाने त्याची उत्तरं दिलेली आहेत. कळलं की नाही? म्हणजे प्रश्न निर्माण झालेत आणि उत्तरं झाली. मग आता भक्ती कशी करावी ह्याचं उत्तर देता येते. कळलं की नाही? आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे अनेक प्रकारच्या ज्या आहेत उपासना आहेत, पूजा उपासना आणि नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णु श्रवणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. ह्या पहिली बरोबरच्या भक्तीचे सांगितले. पण आपण काय पाहिलं? भक्ती म्हणजे प्रेम. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे भक्ती म्हणजे प्रेमच. आता या नवविधा भक्ती ज्या आहेत सगळ्या भक्तीमध्ये प्रेमच दर्शवलेलं आहे. आणि प्रेम कोणाबद्दल? देवाबद्दल प्रेम. मग देवाचं रूप कोण? सद्गुरु. म्हणजे आपण काय करायचं बघा, आपल्याला देव माहिती नाही, आपल्याला कोणालाही देव माहिती नाही. आपल्याला देव कोणी दाखवला? सद्गुरूंनी देव दाखवला. कळलं की नाही? म्हणून रामरायाने सुद्धा जेव्हा लोपामुद्रा आणि सीतामाई यांचं बोलणं चर्चा चाललेली होती. कळलं की नाही? रामप्रभू आलेले आहेत, अयोध्येला चाललेले आहेत आणि लोपामुद्रा आणि सीतामाता यांचं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा सीतामाता सांगते की युद्ध कसं झालं ते. आणि समुद्र ओलांडण्यासाठी रामप्रभूंनी दगडाचा सेतू तयार केला. लोपामुद्रा म्हणते कशाला रामप्रभू एवढं करत बसले? ह्यांना बोलवायचं ना. पण ह्यांनी काय केलं होतं? एका बोटामध्ये समुद्र प्राशन केलेलं होतं. मग त्यावेळेला सीतेमातेला रामप्रभू शांत म्हणजे गुरु लोक हा विषय घेऊ नको सांगताय.
आणि रामप्रभू म्हणतायत, पूर्वी मध्ये नेणे कोणी संत कृपेने मंद झालो त्रिभुवन. आणि मला पूर्वी कोण ओळखत होतं? पहिले या संतांनी मला ओळखलं. संतांनी मला ओळखून माझी ओळख सगळ्या जगाला करून दिली. म्हणून विश्वचिंतने लागलं. माझ्या चिंतनामध्ये विश्व का लागलं? संतांनी मला ओळखून माझी ओळख करून दिली. मग तिथे रामप्रभू आणखी म्हणतात, संतांनी इथपर्यंत संत थांबले नाही. लक्ष्मी ऐशी अनुचर, कौस्तुभादी अनेक अलंकार, कळलं की नाही? हे सगळं देऊन मला वैकुंठवासी केलं. वैकुंठाचा राजा बनवला. कोणी बनवलं? संतांनी. मद निर्गुण निराकाराशी, संती आणून रूपाशी, कळलं की नाही? वैकुंठवासी मद केलं. मी निर्गुण निराकार, पण मी निर्गुण निराकार असून संतांनी मला आकार दिला, संतांनी मला रूप दिलं. आणि माझी भक्ती संतांनी सुरू केली आणि संपूर्ण विश्वाला माझी भक्ती कशी करायची हे दाखवून दिलं. म्हणून संतच भूतलावर सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे भगवंतानी इथे काय दाखवून दिलं की भूतलावर जो जन्माला आलेला हा, म्हणजे मी ज्याला जन्म दिलेला आहे हा असा मानव आहे. आणि काय करायला पाहिजे? आणि फक्त संत संघात जायचं. आणि संत संघामध्ये गेल्यानंतर सद्गुरूची ओळख संत करून देतात. पुन्हा असा प्रश्न निर्माण होतो. आपण नेहमी म्हणतो सद्गुरु, याचा अर्थ काय होतं? सद वस्तू दाखवितो सद्गुरू. मग या संपूर्ण विश्वामध्ये सत काय? एक चिन्मय चैतन्य परमेश्वर परमात्मा हे सत्य. मग हे सत्य आपल्याला पुढे दाखवलं, सद्गुरूने दाखवलं. आता बघा सद्गुरूची स्थिती कशी असते. समजा आकाशामध्ये चंद्र आहे. आपण काय करतो? तो बघा चंद्र, असं बोट केलं, कळलं की नाही? आपण बोटाच्या दिशेने पाहिलं आणि आपलं लक्ष चंद्राकडे गेलं की बोटाचं काम संपलं. कळलं की नाही? मग सद्गुरू हेच करतात. सद्गुरू काय करतायत? आपल्याला ते चंद्राकडे म्हणजे बोट खेकून चंद्र दाखवतात. एकदा आपल्या चंद्राकडे लक्ष लागलं की गुरुचं काम संपलं. पण तरी सुद्धा कसं असतं? कृतज्ञता भावाने आपण सद्गुरूची अखंड सेवा करीत राहतो. कृतज्ञता भाव. आणि एकदा आपल्याला तो चंद्र दिसल्यानंतर गुरुंनी काय म्हणजे बघा, सिद्धरामेश्वर महाराजांची महाराज पूजा करायची. आणि पूजा करताना काय म्हणायचे? आपल्याला काय सांगायचे? मी महाराजांची पूजा करतो. महाराजांची पूजा करताना महाराजांनी जे मला ज्ञान दिलेलं आहे तो माझा निश्चय पक्का होता. महाराजांनी काय सांगितलं? अरे तोच देव आहे. आपण म्हणतो की नाही, महाराज आपल्याला सांगायचे ना की ज्या सुखासाठी तुम्ही अनंत जन्म घेतले ते सुख तुमच्या जवळ आहे. इतकंच नाही, तोच सुखरूप आहे. म्हणजे महाराजांनी आपल्याला ठणकावून ते दाखवलेलं. आणि काय म्हणतात संत? काय म्हणतात? देव पावयाशी गेलो तेथे देवची होणी ठेलो. मीरा तो खोजन गई शाम को, बच शाम बन गई. म्हणजे एकदा आपल्याला ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं देवा दुसरा तिसरा कोणी नाहीये. कळलं की नाही? आणि मग आपण म्हणतो की नाही पत्थर दगडाचा देव, कळलं ना? दगडाची मूर्ती एकावर उभा राही आणि एकाची पूजा करा. यातून आपल्याला काय दाखवलं? संपूर्ण विश्व जे आहे ते ब्रह्मरूपच आहे. शंकराचार्यांनी काय म्हटलं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापर. हे संपूर्ण विश्व काय आहे? हे संपूर्ण विश्व ब्रह्म म्हणून सत्य आहे. आता जग म्हणून मिथ्या अशीच मजा झाली का? मी प्रवचन करताना हाच विषय घेतला होता आणि मी म्हटलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. महाराजांनी म्हटलं हे सगळं आहे खोटं आहे, हे सगळं आहे खोटं आहे. म्हटलं नाही, म्हणजे हे सगळं आहे हे ब्रह्म म्हणून सत्यच आहे. आपण म्हणतो घटकुंड्यादिकं सर्वं मृत्तिका मात्रैवच तद्वत् जगत् ब्रह्म सत्यम इति वेदांत डिंडिमा. अनंत घट आहेत, अनंत कुंड्या आहेत. ह्या घटकुंड्या कशापासून निर्माण झाल्या? मातीपासून निर्माण झाल्या. अगदी त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व जे निर्माण झालेलं आहे ते चैतन्यापासून निर्माण झालेलं आहे. एकमेव चैतन्य. काय झालं? बळीराजा. बळीराजा हे असं एक व्यक्तिमत्व आहे की स्वतःच्या प्रयत्नाने आत्मज्ञानी झालेले. बळीराजा विचार करत पण आता त्रैलोक्याचा सम्राट आहे, मला सगळ्या प्रकारची सुख आहेत, कळलं की नाही? पण या सगळ्या प्रकारची सुख तेच कुटुंबीय, तेच सगळं महाल दागिने बिगिने सगळं जे जे का तेच 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 तेच. त्यामध्ये आणखी वेगळं काय? ह्यामध्ये सुख कसलं आहे?
तेच अनुभव, तेच सगळं, त्याच बायका, तीच मुलं, तेच राजवाडे, तेच घोडे, तेच सगळं. मग तो विचार करायला लागला की ह्यापेक्षा निराळं काहीतरी आहे का? त्याला त्यामध्ये सुख वाटे ना. आणि त्यावेळेला त्यांनी मग शुक्राचार्यांचं स्मरण केलं आणि मग शुक्राचार्य तिथे उपस्थित झाले आणि शुक्राचार्यांनी त्याला सांगितलं, हे बघ, एकच गोष्ट लक्षात ठेव, हे संपूर्ण विश्व जे आहे हे चिन्मय आहे, चैतन्यमय आहे, हा एवढंच भान ठेव, बस, बाकी सगळं विसर. आणि मग त्याच्या लक्षात आलं की विरोचनाने एकदा ह्याला सांगितलं होतं बळीराजाला की हे संपूर्ण विश्व कसं आहे, एक ज्याला म्हणजे ज्याला हे म्हणतो ना की एक प्रांत आहे, मोक्ष नावाचा एक प्रांत आहे आणि हे मोक्ष नावाचा प्रांत आहे, त्याचा आत्मा नावाचा एक राजा आहे आणि मन नावाचा प्रधान आहे. मोक्ष नावाचा प्रांत आहे, आत्मा नावाचा त्याचा राजा आहे आणि मन नावाचा प्रधान आहे. जर तुला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, तुला एकाच वेळेला तत्वज्ञान आणि नामस्मरण ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करा. पहिलं म्हणजे सगळं जाणून घे, काय ते सद्गुरूंकडून जाणून घे, तत्वज्ञान समजून घे. आता तत्वज्ञान म्हटल्यानंतर सद्गुरू आपल्याला काय सांगतात बघा. महाराज म्हणायचे की सिद्धरामेश्वर महाराज बोध करताना जो कोणी यायचा ना त्याला आल्यानंतर पहिल्याच भेटीत त्याला सांगून टाकायचं, बाबा तू स्वतः ब्रह्मा आहेस, की त्याला सांगितलं. आणि आता हा विषय निश्चय पक्का होण्यासाठी त्याला सांगायचं, आता तू सतत या संत संघात येत राहा. आता बघा, आपण हे भजन म्हटलं, हे भजन जेव्हा भाऊसाहेब महाराजांनी आपल्या संप्रदायाची जेव्हा स्थायी केली, म्हणजे भाऊसाहेब महाराजांनी ना आपल्या संप्रदायाला एक, ज्याला आपण म्हणतो ते विशिष्ट योजनाबद्ध असं स्वरूप दिलेलं आहे. आणि योजनाबद्ध स्वरूप दिलं. भाऊसाहेब महाराजांनी सुरुवातीला श्रावण सप्ताह 1 महिन्याचा केला. 1 महिना तुम्ही यायचं, जसं जमेल तसं, अर्थात शेवटले 8 दिवस आला तरी चालेल, हिंच्या किल्ल्याने त्यांनी हे सुरू केलं. आणि त्यावेळेला अनेक भक्त शक्यतो महिनाभर, नाहीतर मग 8 दिवस जायचे. आणि मग त्यावेळेला अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या जातात. आणि भाऊसाहेब महाराजांनी काय केलं, त्याच वेळेला आपले गुरुदेव रानडे म्हणजे त्या काळातले युनिव्हर्सिटीचे चान्सलर असलेले, तर त्यांना सांगितलं की आपल्या संप्रदायाची तुम्ही नियमावली तयार करा. आणि ती नियमावली तयार करा असं सांगितलं. पण 1906 साली की आता आपण जे सगळं भजन म्हटलं, ती सगळी नियमावली तयार केली. आणि ह्यामध्ये तुकाराम महाराजांचे जे 12 अभंग आहेत, त्या 12 अभंगांना स्वतः विठ्ठलाचं वरदान आहे. त्या 12 अभंगांचं म्हणजे आपण म्हणतो ना, जन्माची ते मूळ पाहिणे शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहाये मुनी हानी केली. हे सगळे 12 अभंग आहेत. ह्याचं नियमाने जो परिशीलन करेल त्याला आत्मज्ञान होईलच, असं विठ्ठलाचं ह्याला वरदान आहे तुकारामांच्या अभंगाला. कळलं की नाही? म्हणजे अशा पद्धतीने ही संप्रदाय परंपरा तयार केली. आता आपण काय पाहत होतो की जसं आईला मुलांची काळजी असते आणि मुलांची प्रगती कशी होईल इकडे बारकाईने आई लक्ष देऊन असते, त्याच पद्धतीने आणि संतांना ह्या भूतलावर पाठवल्यानंतर संतांनी आपल्या हे सगळं भगवान नामाचा प्रसार करायला सुरुवात केली. आणि ह्यामध्ये कसं होतं, नामस्मरणाला विशेष महत्व दिलं जातं. आता आपण हे पाहिलं बघा, नामस्मरण म्हटल्यानंतर हा नामस्मरण हे खरं म्हणजे अखंड चाललेलंच आहे. 21,600 जपा नेमून गेली जे अजपा, आपलं हे चाललंय बघा. आपण आपल्या नकळ्याचं चाललेलं असतं, सोहम सोहम सोहम, हे चाललेलं अखंड चाललेलं आहे. पण ह्याला आता तुम्ही काय म्हटलं, महाराज नेहमी आपल्याला सांगायचे बघा, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा अधमा धमा. काय म्हणायचे लक्षात? महाराज म्हणायचे उत्तमा सहज अवस्था, तुम्ही सहज अवस्थेमध्ये राहणं हे अतिउत्तम. पण ही सहज अवस्था जी प्राप्त होते त्याच्यासाठी सगळं काय करावं लागतं, कळलं की नाही? काल आपण पाहिलं की नाही, समाप्ती पण पाहिली. धणे झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाशी ठाव नाही. आपण पाहिलं परवा समाप्तीच्या वेळेला काय झालं, झाले साधनाचे फळ. आजपर्यंत आपण सगळी साधनं केली आणि सगळी साधनं केल्यानंतर साधनाचे फळ प्राप्त झाले. म्हणजेच काय, आपल्याला ती सहज अवस्था प्राप्त झाली.
आणि सहज अवस्था प्राप्त झाल्यानंतर महाराज सहज अवस्थेमध्ये होते बघा. आपले आपले निश्चिंत असायचे. कळलं की नाही? मग ही अवस्था सहज म्हणून उत्तम सहज अवस्था. मग हे झाले साधनाचे फळ. संसार झाला सफळ. आजपर्यंत आपण संसार केला तो सफळ झाला. आणि निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आपल्याला कळलं सगुण काय आणि निर्गुण काय. पण लक्षात घ्या, सगुणाकडूनच आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे. सगुण म्हणजे सगळं माया बघा, सगळं अनुभव. पण भगवंताने काय केलेलं आहे? सगुणाकडे निर्गुणाकडे जायचं आहे, पण निर्गुणाचे मध्ये मध्ये चटके देत होतो आपल्याला, पण पूर्ण निर्गुणामध्ये ठेवत नाही. निर्गुण म्हणजे समाधी अवस्था. आणि ही समाधी अवस्था खरं म्हणजे आपण सगळ्यांनी अनुभवलेली असते, पण आपल्याला कळलेलं नसतं. याला समाधी म्हणायचं. समाधी अवस्था जी आहे, आपण जेव्हा तीव्र ध्यान करतो, तीव्र स्मरण करतो, आपल्या लक्षात येतो विशिष्ट असा क्षण आपण अनुभवतो की त्यावेळेला आपण कोणीच नसतो. पूर्ण ज्याला आपण ब्लँक म्हणतो ना, शून्य झालेली असतो. ही अवस्था आपण अनुभवतो. पण भगवंताने काय केलेलं आहे? तुम्हाला आपल्याला सगळ्यांना मायेमध्ये ठेवलेले. आणि या मायेमध्ये ठेवल्यामुळे ही म्हणजे ही जी अवस्था आहे, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, या अवस्थेमध्ये भगवंत आपल्याला जास्त काळ ठेवत नाही. कारण नाही, आपल्याला ह्या माईक जगतामध्ये वावरायचं आहे. आपल्याला प्रत्येकाचं कर्मदायित्व आहे आणि भगवंताने प्रत्येकाला कर्मदायित्व दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती? भगवंताला सगळ्यात काय आवडतं? भगवंताचं ज्ञान जो इतरांना देतो. कळलं ना? भगवंत काय म्हणतो? माझं ज्ञान स्वतः प्राप्त करून ते ज्ञान जो इतरांना देतो तो मला जास्त प्रिय आहे. हे देवाचं कार्य आहे. आणि हे देवाचं कार्य करण्यापाठीमागे हेतू काय? आपलाही स्वाध्याय. आपण जेव्हा म्हणतो ना, कथने द्यायचे, चिंतन द्यायचे, बोधय परस्परास, हे महत्वाचं आहे. एकदा आपण या संत ह्या मार्गाने वाटचाल करायला लागलो ना, की आपल्याला तेच चिंतन सुरू होतं. आता माझं मी जर सांगायचं म्हटलं, जेव्हा महाराजांनी मला बघा, अगोदर माझं लिखाण चाललेलं होतं. मी सिद्धगिरी अंकामध्ये लिहित होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जुन्यानं. पण मग जेव्हा महाराजांनी मला प्रवचनाला बसवलं, कंपनीचं लॉकआउट झाल्यानंतर, आणि त्यानंतर कसं झालं, प्रवचनाला बसवल्यानंतर मला अनेक गोष्टींची जास्त प्रचिती यायला लागली. कारण आता कसं होतं, डोक्यामध्ये चिंतन ते चालू राहायचं आपला. मग बघा, कधी कधी काय बाबा तुझ्या डोक्यात प्रवचनच चाललेली आहेत, आता चिंतन ते सुरू झालं. म्हणजे महाराजांनी पुढल्या पायरीवर आपल्याला आणलेलं आहे. आणि मग त्यावेळेला एक दिवशी मी असं सहज महाराजांनी विचारलं, कारण बरेच जण मला ज्योतिषा संदर्भात विचारत होते. मी म्हटलं, बाप्पा ज्योतिष जा तिकडे, गेलं तुझं ज्योतिष. आता ज्योतिष गेलं म्हणजे आता ज्योतिषातून तू ज्योतिष सोडून जाय, पुढे ये आता. पण अगोदर महाराज स्वतःच मला पत्रिका दाखवून विचारायचे की नाही, हिचं लग्न कधी होईल, हिचं कधी होईल. म्हणजे आता पुढल्या पायरीवर आणलं ते. पुढल्या पायरीवर आणल्यानंतर आता पाणी फक्त सोडून द्या. तसंच आपण जेव्हा नित्य नियमाने इथे यायला लागतो, आणि ही माया जी आहे ना, आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा यशोदा देवीला श्रीकृष्ण भगवंताने एकदा दाखवलं, आणि यशोदा देवीची सुद्धा अनेक जन्मांची तपश्चर्या होती, अनेक जन्मांची पुण्याई होती. तर एक दिवशी, काय माती खातोस तू, हा दाखव काय. या भगवंताने तोंड उघडलं, आणि तोंड उघडल्या तोंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड दाखवलं. त्या विशिष्ट क्षणी यशोदा मातेला जाणवलं की हा आपला ज्याला आपण मुलगा म्हणतो, तो मुलगा कोण आहे? चैतन्याचा पुत्र आहे, साक्षात परमात्मा आहे. हे तिला दाखवलं. कळलं की नाही? आणि दाखवलं, आणि पुढल्या क्षणी मायेचा पगडा पाडून तिला पुन्हा ते तिची म्हणजे विस्मृती करून टाकली. दाखवलं त्यांनी. कळलं की नाही? की बाबा मी कोण आहे. पण पुढल्याच क्षणी तिला तिच्या समोर पुन्हा मायेचा पगडा टाकला. म्हणजे झालं ते पुन्हा हा माझा मुलगा, मी त्याची आई, सुरू झालं. म्हणूनच भगवंताने बेस केलेला आहे. संत संघामध्ये जे अखंड येतात ना, त्यांच्या समोर भगवंताने मायेचा पगडा ठेवला, आणि ठेवतोच भगवंत. नाही तर सगळ्या गोष्टी सोडून निघून जाऊ ना आपण कारण संसार पण व्हायला पाहिजे. भगवंताला काय अभिप्रेत आहे? माझं ज्ञान तुम्ही सगळ्यांनी अनुभवा, आणि त्याप्रमाणे लीला चालू करा. लीला संपूर्ण विश्व मी का निर्माण केले? लीलेसाठी, खेळण्यासाठी. तुम्ही खेळा, क्रीडा करा, अनुभवा, आनंद अनुभवा. आणि मग जेव्हा अंतिम स्थिती येते ना, आता बघा ह्याला सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांनी किंवा आता म्हणजे अनेक असे प्रसंग आहेत. त्या प्रसंगामधून भगवंताने काय केलं?
तो दृष्टांत देतो, दाखवतो. आपल्याला कंस मामाचं सुद्धा माहिती आहे बघ. कंस मामा सतत श्रीकृष्णाचंच चिरळे करत होता, चिंतन करत होता. आणि जेव्हा कंस मामाला मारल्यानंतर अंतिम देह सोडण्यापूर्वी श्रीकृष्णाने दाखवून दिलं विष्णू भगवान तर मीच आहे म्हणजे त्याला शेवटी त्याचा उद्धारच केला. कळलं की नाही? मग भगवंत काय म्हणतो, तुम्ही कुठल्याही भावाने सतत माझं स्मरण केलं तर अंती तुम्हाला माझं स्थान प्राप्त होणार. शेवटी राक्षस कोणाची मुलं, देव दानव मानव सगळे भगवंताचीच लेकरं नाव. आता आपण अनेक वेळा म्हणतो की पार्वती मातेने अनेक दैत्यांचा उद्धार केलेला आहे, अनेक दैत्यांचा वध केलेला आहे, अनेक दैत्यांना मारलेलं आहे. पण लक्षात घ्या, मृत्यूच्या त्या क्षणी पार्वती मातेने सगळ्यांचं कल्याणच केलं. शेवटी माताच नाही, आईच नाही. पण जेव्हा कसं होतं, मुलगा जेव्हा सतत चुकीच्या मार्गाने जायला लागतो तेव्हा तिला वाटतं की नाही आता हा चुकीच्या मार्गाने जास्त जातोय, म्हणजे याला आता देह सोडायला पाहिजे. आणि मग ती देह सोडण्याची क्रिया जी आहे भगवंत स्वतः करतो. कळलं की नाही? तर आता हे भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव समायाने म्हटलं समर्थाने. म्हणजे जर तुम्ही भक्ती केलीत म्हणजे देवावर प्रेम केलं तर तुम्ही स्वतः देव आहात ही अनुभूती नक्की होईल. आता भागवत आपण पाहतो ना, आता जेव्हा महर्षी व्यासांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि अनेक ग्रंथ लिहून सुद्धा महर्षी व्यासांना आनंद समाधान प्राप्त झालेला नव्हता. आणि त्यामुळे ते एकदा सरस्वतीच्या किनारी उदास होऊन बसले होते. आणि उदास होऊन बसले होते त्यावेळेला तिथे आपले नारद मुनी आले. आणि नारद मुनी म्हणाले, काय महर्षी तुम्ही उदास दिसता, काय करणार म्हणे. सगळे ज्ञानाच्या संदर्भात सगळे ग्रंथ लिहून झाले पण अजून खरं समाधान नाहीये. मग त्यावेळेला महर्षी व्यासांनी नारद मुनींनी काय सांगितलं, तुम्ही भगवंताच्या लीलांचं वर्णन करा. आणि लीलांचं वर्णन करा असं सांगितल्यानंतर महर्षी व्यासाने भागवत ग्रंथाची निर्मिती केली. आणि भागवत ग्रंथ बघा, अनेक भागवताचे सप्ताह चालू असताना आपल्याला दिसतात. आणि भागवत ग्रंथ लिहिल्यानंतर भागवत ग्रंथामध्ये काय लिहिलंय, श्रीकृष्ण भगवंताच्या इथं भगवंताच्या सगळ्या 10 अवतारांची वर्णन आलेली. कळलं की नाही? 10 अवतारांची वर्णन आलेले आणि त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंतांच्या विशेष लीला आलेल्या आहेत. आणि इतकंच नाहीये की जेव्हा भगवंताने श्रीकृष्ण भगवंताने जी कुठली अतिमानवीय कार्य कोणती केली, त्यांनी लीला कशा पद्धतीच्या केल्या, आणि श्रीकृष्ण भगवंताने देह सोडल्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाला गेला, ही सगळी प्रश्नांची उत्तरे भागवतामध्ये येतात. आणि श्रीकृष्ण भगवंताने देह सोडल्यानंतर धर्म जो आहे या संतांच्या आश्रयाला आहे. म्हणजे त्यानंतर धर्माचं खरं ज्ञान आहे ते संतांनी दिलेलं आहे. आता बघा, श्रीकृष्ण भगवंतानी ज्ञानेश्वरी आपली भगवद्गीता लिहिली आणि केवळ अर्जुनाच्या निमित्ताने. कळलं की नाही? आणि अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीता लिहिली. त्याच भगवद्गीतेचं ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर केलं. बरं, आता ज्या प्रश्न विचारला जातो की संपूर्ण विश्वाचं सार काय आहे, संपूर्ण विश्वाचं सार काय, आनंद. लक्षात घ्या, प्रत्येकाला आनंदच हवाय. मग आनंद जर हवा असेल तर मग आपण काय करायला पाहिजे आनंद प्राप्तीसाठी? महाराज आनंदाची व्याख्या काय करायची, ज्याचा कधी तिरस्कार संभवत नाही आणि ते सतत हवं असं वाटतं त्याला आनंद म्हणायचं. मग असं काय आहे, शरीर आहे का? शरीर सुद्धा आपण सोडतो, शरीराचा सुद्धा त्याग करतो. मग शरीराचा सुद्धा त्याग करतो याचा अर्थ ह्या शरीरापेक्षा श्रेष्ठ काय आहे. म्हणून मग वेदा ह्यामध्ये म्हटलंय ना उपनिषदामध्ये, सुपर्णा संयुज्या सखाया समान वृक्षं परिषद्वदाते तयोरन्य पिप्पलं खादन्ति अन्यो अन्नश्नन् अभिचाकशीति. 2 पक्षी आहेत, एकाच झाडावर आहेत. कळलं की नाही? एक झाड म्हणजे शरीर आणि या झाडावर असलेले 2 पक्षी म्हणजे जीव आणि शिव. आता जीवरूपी पक्षी आहे तो काय करतो, या झाडावर येणारी फळं खातो. गोड फळ खाल्लं की सुख होतं, कडू फळ खाल्लं की दुःख होतं. मग हळूहळू जीवरूपी पक्षी जो आहे तो संत संघात यायला लागतो. मग संत संघात आल्यानंतर जेव्हा महाराजांसारखे सद्गुरू त्याला बोध करतात, अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तूचे आहेसी ब्रह्म, ज्याला देव म्हणतात तो दुसरा तिसरा कुणी तू आहेस. मग विचार करायला लागतो, हळूहळू वरच्या फांदीवर जातो
आणि वरच्या फांदीवर जाताना त्याचं सातत्य असतं. लक्षात घ्या, आपण हे संत संघामध्ये एवढं दीर्घकाळ येतो म्हणजे सातत्य आहे. आणि सातत्याचं महत्व कुठे दिसून येतं? आपण पाहिलं ना महाशिवरात्रीचा अक्षय पात्र असं शिवशंकराच्या पिंडीवर. अक्षय पात्र काय दाखवतं आपल्याला? सातत्य. सतत हे पाहिजे, सतत अनुसंधान पाहिजे. कळलं की नाही? मंदिरात जातो, एक मंदिरात किती वेळ झालो तुम्ही? एकदा जाल दिवसातून. कळलं की नाही? फारचा दोनदा जाल. तुम्हाला सतत मंदिरात जाता येईल का? नाही. अहो मग काय व्हायला पाहिजे? आपलं घरात मंदिर व्हायला पाहिजे. मग घरात जर मंदिर करायचं असेल तर प्रत्येक क्रिया देवासाठीच होते हा भाव व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आपला असा भाव होतो, मी जे जे करते, चला फोडणी देते भाजीला, देवा फोडणी देते, कळलं ना? आणि मग कांदा बिडा भाजी अवघी विटाबाई माझी झाली ना. अहो प्रत्येक क्रिया जे जे मी काय करते ते देवा तुझ्यासाठी करते. कळलं ना? ताईची एक मैत्रीण होती महापालिकेमध्ये साठी. मीनाताई पांडुरंगाने साडी घेतली. मीनाताई पांडुरंगाने असं केलं. मीनाताई पांडुरंगाने सगळ्या गोष्टी पांडुरंगाने केल्या आहे ना. आपल्या याला अकाउंट्स लावून द्या. सगळ्या क्रिया पांडुरंग. अहो त्यांच्या आईचा काय भाव बघा. आळंदीला यात्रा चाललेली आहे त्यामध्ये आणि त्या जरा उंचीला कमी होत्या त्यांच्या आई उंचीला, पण त्यांचा इतका भाव होता की कुणीतरी म्हणे मला पांडुरंग आणि मला दर्शन झालं. मुलीला सांगते, मुलगी शोधते, आई कुठे होतीस ग तू? अगं काय सांगू तुला, मी कुणीतरी मला उचललं आणि परत पटकन देवाचं दर्शन झालं बघ पडलं. आणि त्या ताईंचा एवढा जबरदस्त भाव होता. तिथे आळंदीला सगळी पूजा अर्चा चालू असताना तिथे त्यांनी देव सोडला. सगळी मंडळी त्यांना घेऊन नाचले. कळलं ना? असा भाव होता त्यांचा. असा भाव होतो ते कधी होतं? अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायाला ठेवावा आडमार्गी. प्रत्येक क्रिया देवा तुझ्यासाठी होती. करता करते तर तूच आहेस, मला सांभाळणारा तूच आहेस, जे काय मी करते ते तुझीच कृपा आहे, असा आपला भाव व्हायला लागतो. त्याच्यासाठी सातत्य पाहिजे. कळलं की नाही? आणि हे सातत्य होण्यासाठी एकच गोष्ट, संत संघामध्ये तुम्ही सतत यायला पाहिजे. कधी कधी असा प्रश्न विचारला, काय हो मी अमुक वाचले तमुक वाचले, पण लक्षात पण ह्या जीवभावाची मुळं इतकी खोलवर गेलेली असतात, तुम्हाला एकट्याला ती उपटून काढणं शक्य होत नाही. म्हणून संत संघामध्ये जेव्हा आपण येतो, सद्गुरु भगवंताच्या बोधावर जेव्हा आपण विचार करतो, मंथन होतं ना, त्या मंथन केल्यानंतर तिथे अग्नी प्रज्वलित होतं, विशेष ज्ञानदृष्टी प्रकट होते. आणि या विशेष ज्ञानदृष्टीने आपला देहबुद्धीचा भ्रम आहे तो नाहीसा होतो. आपल्याला त्याला मी शरीर नाहीच आहे, चैतन्य रूप आत्मा हे वास्तविक माझं रूप आहे. ज्ञान आपलं पक्क होतं, खरं की नाही? पण हे पक्क होण्यासाठी संत संघ मात्र कायमचा पाहिजे. महाराज काय म्हणायचे? हे बघा बाबा, एकच बंधन, तुम्ही इथे यायचं, कळलं की नाही? इथं आली की पगार चालू, आणि हा दैवी पगार असायचा. एक दिवशी मी प्रवचनाच्याच वेळा म्हटलं, कळलं की नाही? पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईल, पापात्मके पापे नरका जाईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. महाराज म्हणाले, बाबा कुठलं शुद्ध पुण्य सांग. आता इथे आपण सगळे जे करतो हे शुद्ध पुण्य, पण इथे आपल्या मनामध्ये कुठली अपेक्षा नाही, कुठली इच्छा नाही. आणि पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे का म्हटलं? पुण्य, पण पाप का म्हटलं? अहो ते डाकाचं सोनं. डाकाचं सोनं म्हणजे पापच आलं ना हो. 100 अश्वमेध यज्ञ केले का? मला इंद्र व्हायचंय. म्हणजे भाव काय? मला इंद्र व्हायचंय. म्हणजे इंद्र पदासाठी केलेलं पुण्य म्हणून डाकाचं सोनं. कळलं की नाही? चुकीची कर्म झाली मग काय होतं? तिर्यक्तम तामसा यांती. जे तमोगुणी आहेत ते तिर्यक योनीला जातात, म्हणजे खालच्या पशु पक्षी वगैरे वगैरे ह्या योनीला जातात. कळलं? आणि माते पावी जे ते शुद्ध पुण्य. माझी जर प्राप्ती व्हायची असेल तर तुम्हाला शुद्ध पुण्य करायला पाहिजे. आणि शुद्ध पुण्य कुठे होतात? संत संघात होतात. म्हणजे अशा पद्धतीने महाराजांनी काय आखून दिलं? महाराज एकच म्हणायचे, बघा तुम्ही काय नाही, सप्ताह चुकवायचा नाही. आणि सप्ताहामध्ये आल्यानंतर बघा कसं होतं, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपली बागेवाडीची कार्यक्रम. आपण बागेवाडीला जाताना तर अक्षरशः मी लहान लहान मुलांना घेऊन जायचं ना, त्या बसच्या मध्ये झोपावायला लागायचं. आपल्या 1-2 तर रात्रीचाच प्रवास असायचा.
चक्क मधल्या त्या पॅसेज मध्ये मुलांना झोपवायचो आपण. कळलं की नाही? पण यामध्ये आपण काय शिकलो? साधन चतुष्टय ज्याला म्हटलं जातं. साधन चतुष्टय म्हणजे काय? शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधी झाली षट संपत्ती. विवेक, वैराग्य आणि मुमुक्षुत्व. विवेक निर्माण होता आपल्यामध्ये. आपण म्हणतो सगळं करतोय आपण. कळलं ना? विवेक कसा निर्माण झाला? मगाशी आपण पाहिलं त्या मुलावर मी एवढं प्रेम केलं आणि मला पटकन बोलून बसला हो. हा विवेक निर्माण झाला. म्हणजे त्या मुलावर प्रेम करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण शाश्वत देवावर प्रेम करायला लागलो. म्हणजे आपण प्रेमाची दिशा बदलली. आपल्याला प्रेम तर करायचं. कळलं ना? आणि प्रत्येकाला प्रेम करायचं असतं. बघा आपण हत्तीला महत्व देतो. कळलं की नाही? हत्ती, आता हत्तीचं चर्म शिवशंकराने धारण केलं. आता हत्ती कसं आहे? हत्तीला स्पर्श सुखाची फार आवड आहे आणि आपल्याला सुद्धा स्पर्श आवडतो. महाराजांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला बघा, महाराजांनी हात लावला बघा, पाठीवर थोपटलं बघा, केवढं बरं वाटतं तुम्हाला सांगू. कळलं ना? म्हणजे महाराजांनी सांगताना मला आता आठवत होतं, एक दिवशी लाडू घेतला आणि डायरेक्ट माझ्या तोंडात भरवला. ए बाबा चल तुला लाडू भरवतो. म्हणजे प्रसंग जे आहे म्हणजे आपल्याला महाराजांचा स्पर्श हवासा वाटतो. कळलं की नाही? हा स्पर्श जो आहे ना, आणि म्हणून हत्तीचं चर्म शिवशंकराने धारण केलं. हत्ती हुशार आहे, हत्ती ज्ञानी आहे. कळलं ना? आणि त्यावेळेला बघा, जर राजाने उडायचं असेल ना तर हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली जायची आणि हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल त्याला राजाने वळलं जायचं. म्हणजे असं जे शंकराची सगळी जी प्रतीक आहेत, कळलं ना, अतिशय महत्वाची. म्हणून या पुस्तकामध्ये सगळी प्रतीक मी घेतलेली आहेत. महाशिवरात्री हे पुस्तक लिहिलेले, यामध्ये सगळी प्रतीक मी घेतलेली आहेत. मग शंकर म्हणजे, आणि शंकर कसं होतं बघा, शंकर आपल्याला जवळचा वाटतो. हे ब्रह्मा विष्णू आहेत पण शंकर जास्त जवळचा वाटतो का? पण शंकराला सुद्धा आपल्यासारखा मुलगा आहे, कार्तिकेय आहे, गणपती आहे, नंतर अशोक सुंदरी आहे. आता ही सगळी जी मुलं आहेत, कार्तिकेय, तर कार्तिकेयला पण बघा ना, तारकासुराला मारायचं आहे म्हणून कार्तिकेय छोटा बालक असताना पासून त्याला युद्धाचं शिक्षण द्यायला सुरुवात केली शंकराने. का? विश्वाच्या कल्याणासाठी. गणपतीला काय? शुभतेचं प्रतीक म्हणून त्याला सुद्धा ते सांगितलं नाही, तू सगळ्या विश्वामध्ये शुभता निर्माण करत राहायचं. कळलं? अशोक सुंदरी, आता अशोक सुंदरी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं बघा, जेव्हा इंद्राला परागंदा व्हावं लागलं होतं त्यावेळेला 1,00,000 वर्ष नहुषाला इंद्रा बनवलेला होता. आणि नहुष म्हणजे अशोक सुंदरीचा नवरा होता, आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला अशोक सुंदरीला सुद्धा फार मोठं कार्य करावं लागलं. एक विषयाची मजा झाली. अशोक सुंदरीने सांगितलं शंकराला की बाबा मी तपश्चर्याला जाते पण मला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. पण ज्ञान प्राप्त करायचंच आहे आपल्याला सगळ्यांना. पण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तपश्चर्या ही करायलाच पाहिजे. लक्षात. शिवशंकरांनी सांगितलं ठीक आहे, तुझ्या डोक्यावर हात ठेवून मी तुला ज्ञान देऊ शकतो, पण त्या ज्ञानाला पूर्णता नाहीये. म्हणून अशोक सुंदरी स्वतः तपश्चर्या करायला गेलेले आणि तपश्चर्या करून त्याने ज्ञान प्राप्त केले. आता आपल्याला सुद्धा महाराज म्हणायचे ना, महाराज बघा, महाराज 9-9 तास ध्यान करायचे. कळलं की नाही? आणि 9 मिनिटं कुंभक करायचे आणि 10-10, 12-12 तास महाराजांची ध्यानधारणा चालायची. आता महाराजांनी आपल्याला सांगितलं, आपण नुसतंच ऐकायचं की आपण पण ध्यानधारणा करायला पाहिजे. आपण पाहिलं ना, उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा, मूर्खस्य प्रतिमा पूजा. त्या प्रतिमा पूजा करणं त्याला मूर्खपणा म्हटलेलं आहे महाराजांनी. कळलं ना? तिथपर्यंत तुम्ही सगुण हे पूजा करत बसणार, हळूहळू त्या पूजेतून बाहेर पडायला पाहिजे. आणि तुम्हाला कळलं पाहिजे महाराज म्हणजे फक्त या फोटोमध्ये नाही, संपूर्ण विश्वात्मक गुरुदेव आहे. संपूर्ण विश्व हे महाराजांचंच रूप आहे. हे शुद्ध ज्ञान आहे आणि हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. हा, फोटोतून आपण महाराजाला पाहतो कशासाठी? महाराजांनी आपल्याला ज्ञान दिलं, तो विषय पक्का होण्यासाठी. आणि मूर्ती पूजा, कित्येक जण मला प्रश्न विचारतात, काका आमच्या घरामध्ये अमुक याने मला गणपतीला तमुक देऊया. हल्ली काय झाले बघा, कोणाला भेट द्यायची झाली ना, देवांच्याच मूर्ती भेटी देतात. आणि पंचायत अशी होते, घरात मी यांना कुठे कुठे ठेवू. मला प्रश्न विचारला जातो, मग काका आमच्या घरात एवढे दिवस झाले, तो मी सांगतो चक्क जाऊन विसर्जन करा. महाराजांना मानता ना तेवढा महाराजांना करा. बाकी अनंत देव आहेत, अनंत देवांची आपल्याला जरुरी नाहीये. ठीक आहे, त्या त्या देवाचा गुण आहे, तो लक्षात घ्या. पण आता तुम्ही सद्गुरूला धरलेत ना, कळलं? आता सद्गुरूलाच मुख्य. आणि गुरुगीतेमध्ये काय म्हटलंय? हरव हृष्टो गुरु ताता गुरु हृष्टाव न कष्ट तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं
व्रज. तुमच्यावर जर हरव रुष्टो, शंकर जर रागावला ना तर तुम्हाला गुरु तारेल. आपल्याला माहिती आहे ना, जेव्हा इंद्राने काय केलं, इंद्राने ऋषीचा वध केलेला आहे तपश्चर्या करताना, कळलं. आणि तो वध केल्यानंतर ब्रह्मादेचं पाठक लागलं इंद्राला, आणि बृहस्पती आलेले सोबत. इंद्र म्हणाला मला कैलासावर जायचं आहे. आणि आता इंद्राकडून ब्रह्महत्येचं पातक झाल्यामुळे आता त्याला कैलासावर प्रवेश नाही. कळलं की नाही, कैलासावर प्रवेश नाही. मग तिथे शिवशंकराने काय केलं, शिवशंकर एका संन्यासाच्या वेशात तिथे आडवा आला. कळलं की नाही, आडवा आला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला याच्या पुढे जाता येणार नाही. इंद्र म्हणतो मी कोण आहे माहिती आहे, मी देवेंद्र आहे, इंद्र आहे, इंद्र. शिवशंकराने त्याला जाऊ दिलं नाही. मला राग आला इंद्राला. तरी बृहस्पती समजावत होता इंद्राला, आणि इंद्राने त्याच्यावर मारण्यासाठी धनुष्य हातात घेतलं. मग मात्र शिवशंकर रागावला आणि शिवशंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून एक अग्निगोळ निर्माण झाला आणि तो इंद्राच्या मागे लागला. इंद्र पळतोय पळतोय पळतोय. मग बृहस्पतीने काय केलं, बृहस्पतीच्या लक्षात आलं की हे साक्षात शिवशंकर आहे. आणि बृहस्पतींनी पाय धरले शंकराचे आणि सांगितलं देवा देवा त्याला वाचवा, यामध्ये माझंच चुकलं. काय म्हणतात बृहस्पती, इंद्राला ज्ञान देण्यामध्ये माझंच चुकलंय, म्हणून त्याला वाचवा तुम्ही, त्याला हे करू नका. आणि मग त्यानंतर तो जो अग्निगोल जो होता तो समुद्रामध्ये गेलेला आहे आणि तिथे जालंधर दैत्याची निर्मिती झाली. लक्षात घ्या. म्हणजे इथे काय झालं, हराव रुष्टव, शंकर रागावला तर गुरु तारेल तुम्हाला. म्हणजे तिथे बृहस्पतीमुळे इंद्र तिथे वाचलेलं आहे. कळलं ना, हरवृष्टो गुरुच राहता, पण गुरवृष्टो जर गुरु रागावलं तर मात्र तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. म्हणून सगळ्या प्रयत्नाने तुम्ही श्रीगुरूला शरण राहा. कळलं की नाही. म्हणजे इतकं गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे. सगळ्या ज्या कथा आहेत, आता बघा दासबोधामध्ये पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी. हा म्हटलं समर्थाने. हरिकथा पहिल्या कशासाठी, कारण हरिकथा जी आहेत ना, त्या हरिकथा म्हणजे सामाजिक नाटकं आहेत. हरिकथा म्हणजे सामाजिक नाटकं आहेत आणि या नाटकांच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं आहे. कळलं. आता जरी रावण असला तरी आपल्याला माहिती आहे रावण हा कोण होता ते. म्हणजे जेव्हा अगदी सनत कुमार जेव्हा वैकुंठाला गेलेले आणि वैकुंठामध्ये सनत कुमार गेल्यानंतर तिथे जय आणि विजय हे द्वारपाल होते. आता जय आणि विजय हे द्वारपाल आहेत. त्यांनी सनत कुमारांना अडवलं की तुम्हाला आता म्हणे भगवंताकडे जाता येणार नाही. जय विजय कसे, त्यांना सगळ्या ठिकाणी संतांचं महात्म्य बघा. संतांना कुठल्याही राज्याच्या ठिकाणी कुठेही जायला अडथळा नसतो. संत स्वैरपणे कुठेही जातात. नारद मुनी बघा कुठेही जातात स्वैरपणे. तर ह्यांना अडवल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं सनत कुमारांच्या की ह्यांच्यामध्ये रजोगुण वाढत चाललेला आहे. भगवंताच्या ठिकाणी सत्शुद्ध सत्वगुण असायला पाहिजे, हे रजोगुणी आलेत. ह्या रजोगुणींना इथे राहण्याचा अधिकार नाही. मग त्यांनी काय केलं, सनत कुमारांनी जय आणि विजयला शाप दिला की तुम्ही ह्याला असुर योनीला जाल, मृत्यू लोकात जाल म्हणून. मग आता मृत्यू लोकात जाय म्हटल्यानंतर त्याने एक अशी संधी दिली, जर तुम्हाला असुर योनी हवी असेल तर 3 जन्मानंतर तुम्ही परत याल, आणि इतर योनी हवी असेल तर 7 जन्मानंतर परत येणार. त्या दोघांनी काय सांगितलं, आम्ही असुर योनीमध्ये जायला तयार आहोत. आणि तेवढ्यात तिथे विष्णू भगवंत पण आलेले आहेत, लक्ष्मी देवी पण आली. आणि लक्ष्मी देवी पण म्हणाली अलीकडे यांचं वागणं जरा हे झालेलं आहे, म्हणजे जरा स्वतःला अभिमानाने गर्वाने असं करायला लागले. म्हणजे लक्ष्मी देवीला पण बरं वाटलं. विष्णू भगवान पण म्हटलं ठीक आहे, काय बघूया आता काय होतं. मग हे ते 3 जण आहेत. पहिले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून जन्माला आले. त्यांचा पहिला जन्म. त्या दोघांना मारण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. नंतर हे यांचा दुसरा जन्म म्हणजे रावण आणि कुंभकर्ण. त्यावेळेला भगवंताला रामावतार घ्यावा लागला. आणि तिसरा जन्म म्हणजे शिशुपाल आणि वक्रदंत. त्यावेळेला त्यांना मारण्यासाठी श्रीकृष्ण अवतार घ्यावा लागला. आणि जेव्हा श्रीकृष्ण अवतारामध्ये आपण पाहिलं सगळ्यांनी की शिशुपालाचा जेव्हा वध झालेला आहे, तर शिशुपालाचं
चैतन्य रूप जे चैतन्य जे आहे, चैतन्य ज्योत जे आहे ती श्रीकृष्ण भगवान मध्ये सामील झालेली आहे. तेव्हा युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता, हे असं कसं, यांनी तर असं असं केलं, कळलं की नाही. म्हणजे इथं काय दाखवलं, ही सगळी सामाजिक नाटकं, आता मी म्हटलं ना, ह्या सगळ्या नाटकांमधून आचरण दाखवलं. शिशुपालाचं जे आचरण आहे 100 अपराधांपर्यंत क्षमा. त्याच्यानंतर तसंच आपण भूतलावर वावरताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे, भगवंताने 100 अपराधांची दिली आहे, मुदत दिली आहे. म्हणजे आपण कसं बघायला पाहिजे. पण शक्यतो ना आपण हळूहळू आपल्या स्वतःच्याच आचरणाचं विश्लेषण करून जितकं लवकर आपल्याला सत्वगुण जोपासता येईल, भक्ती मार्गामध्ये वाटचाल करता येईल. आता आपण पाहिल्याप्रमाणे श्रवण ऐकायचं, काय ऐकायचं, असं ऐकावं, कळलं की नाही, की ज्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य निर्माण होईल. असं ऐकावं की जे ऐकल्यानंतर ज्ञान निर्माण होईल आणि वैराग्य निर्माण होईल, कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने श्रवण भक्ती जी आहे मग त्याचं मनन व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, आपण जेव्हा जे ऐकतो ना, आता आपण जेव्हा जातो ना, जाताना बघा ती चर्चा करायची, आपण काय ऐकलं, मग त्याच्यावर आपलं मनन होतं. आणि मनन ही क्रिया कधी होते, मनन झाल्यानंतर ना आपल्या सगळ्या शंका नाहीशा होतात. आपल्या अंतःकरणामधल्या सगळ्या शंका नाहीशा झाल्या पाहिजे, कुठलीही शंका उरली नाही. आता शंका कुठलीही उरली नाही ना, मग आपला निधिध्यास सुरू होतो. माझ्या मनात कुठलीही शंका नाही, बस. मग निधिध्यास कसला, सद्गुरूंनी काय सांगितलं आपल्याला, जो आधी बीजाचं बीजारोपण केलं आपल्या अंतःकरणामध्ये, सतत त्याच अनुसंधान राहतं. मीच सत्मय, हेच आपलं चिंतन सतत होतं. आणि मग निधिध्यास झाला ना, एक क्षण असा येतो, निधिध्यास हे साक्षात्कार. कधी कधी उद्बत्तीचा चटका लागतो ना, तसं ते आपण अनुभवतो. ती अनुभूती घेतल्यानंतर आपल्याला आतून इतका प्रसन्न, बघ काहीही कारण नसतं तरी सुद्धा आपण प्रसन्न असतो. ती अवस्था असते, काहीही कारण नाही, कुठलाही विषय नाही, तरी सुद्धा आतून आपण प्रसन्नता अनुभवतो. निधिध्यासे साक्षात्कार, आणि साक्षात्कार झाली सहज समाधी. मग समाधी जशी आपण मुलगी होतो तसं, कळलं की नाही, अशी आपण अवस्था सद्गुरु कृपेने नक्की अनुभवू शकतो. लक्षात. पण आता सुद्धा सद्गुरु भगवंताने आपल्याला सगळ्यांना मायेच्या आवरणाखाली ठेवलेलं आहे. आणि मायेच्या आवरणाखाली ठेवायला सांगतो ना, जेव्हा मीनाताईने देह सोडला, अगोदर सगळ्या गोष्टी याच चाललेल्या होत्या, कळलं ना. आणि श्रीकृष्णाने कसा देह चालला, देह सोडला, ह्याच्यावर मला ती वारंवार प्रश्न विचारायची. आणि मोक्षदा एकादशी होती, मोक्षदा एकादशीची प्रवचन वगैरे झाले, आमची चर्चा झाली. तिने तिच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे रात्री 11 वाजेपर्यंत सगळ्या पोथ्या वगैरे वाचल्या. सकाळी उठलो ती झाडांना पाणी घालते, आणि पाणी घालता तिला दक्षिणेकडे ती तयारी झालेलीच होती. असं काही चित्र दिसलं, तिने चक्क साष्टांग नमस्कार घालून असा देह सोडलेला. मला कळेना क्षणभर, अरे मीना काय गेल्याच बाई निघून, इतकं पटकन देह सोडला होता तिने. आणि मग मी काय झालं, मला लक्षात आलं, कारण आमचं बोलणं व्हायचं तसं. म्हणजे इथं का मी सांगितलं की आपण ती बघा वयाच्या 12व्या वर्षी अनुग्रहित झाली, आणि 72व्या वर्षी 60 वर्ष. आणि मजा आणखी सांगतो बघा, ती 30 नोव्हेंबरला महापालिकेतून रिटायर झाली. राईट, तुम्हीच तिचे असिस्टंट होतात. 30 नोव्हेंबरला रिटायर झाली. बरोबर 30 नोव्हेंबरला 12 वर्ष पूर्ण झाली, आणि 1 डिसेंबरला तिने देह सोडला. काय बघा, ठरवल्यासारखं. मी का सांगितलं, ती सतत, आणि ती बघा सतत ह्यांना माहितीये, कारण ह्यांच्याच बरोबर हे केलेलं, सतत महाराजांचं अनुसंधान सगळं बापांसाठीच तिचं चाललेलं होतं. हे असं जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपल्याला ती स्थिती नक्की प्राप्त होते. तारी मारी तुझेच चरण, या भावाने आपण शरण राहायचो सद्गुरु भगवंताला, कळलं की नाही. आणि एक कायमचं लक्षात ठेवायचं, कुठल्याही विषयामध्ये सुख नाही. प्रेम आपल्याला करायचंय, कारण प्रेम करणं आपला स्वभाव आहे. ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. पोथी पडे जगमवा, पंडित हुआ न कोय. नुसतं पोथ्या वाचून पंडित होऊ शकणार नाही तुम्ही. पण प्रेम बघा, प्रेम मध्ये अक्षर किती आहेत, पुर आणि मग. म्हणजे पुर हे 1.5 अक्षर झालं, प्रेम आणि मग म्हणजे 2.5 अक्षराचा शब्द आहे प्रेम. हे 2.5 अक्षर प्रेम जर तुम्ही समजून घेतलं, पडे सो पंडित. पंडित कोणाला म्हटलं, आत्मविषयक दृष्टी ज्याची तो पंडित.
आणि मग अशी आत्मनिर्भर दृष्टी पण होऊन जाते. खरंच आपण सगळं इतके भाग्यवान आहोत की महाराजांनी आपल्याला भक्तीसाठी जो आखून दिलेलं आहे बघा. काही नाही, निवांतपणे भजन म्हणायचे आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे, आणि भजन म्हटल्यानंतर आपलं आपलं कार्य आपोआप करून घेतात. आणि महाराजांची इतकी जवळीक आहे तुम्हाला सांगतो मी. आता तुम्हालाच म्हणून मी सांगतो, जेव्हा मी गणसिद्ध माऊली ही जेव्हा मी पूर्ण झालं त्याचं जेव्हा मी प्रकाशन केलं, त्या सीडीचं प्रकाशन केलं 1914 महाराजांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशन केलं. हे प्रकाशन केल्यानंतर एक 2-3 दिवसांनी महाराज स्वप्नात आले. स्वप्नात आले, महाराज आले म्हणून मी आता नमस्कार करायला जातोय. महाराजांनी जी उडी मारली आणि मला जे मिठीत घेतलं असं संपूर्ण व्हाईट व्हाईट व्हाईट. महाराजांचा तो जो पांढरेपणा जो होता स्पष्टपणे त्याच्यासारखा रंगच नाही दिसत असं. आणि महाराजांनी त्यावेळेला सांगितलं की गणसिद्ध माऊली दुसरं पुस्तक लिहिलं नाही मी, हे सुद्धा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय सुंदर पुस्तक झालेलं आहे. मला सांगा, आता मला बाकी कोणाकडून कुठल्या प्रकारची शाबासकीची जरूर आहे का? सद्गुरू माऊलीने जे जवळीक दिली झालं काम. आणि लक्षात घे, आपल्या सगळ्यांना महाराजांनी अशी जवळीक दिली आहे. महाराजांनी काय म्हटलं, ज्या क्षणी मी तुमचा हात हातात धरला त्या क्षणी तुम्हाला गॅरंटी दिली की तुमच्या अंतिम कल्याणापर्यंत मी तुमच्या बरोबर असेल. की काय पाहिजे, अशी आपली माऊली सद्गुरू माऊली आपल्याला मिळाली. भाग्य आपलं. तर मी एकच म्हणेन, तारी मारी तुझेच चरण या भावाने आपण संत संघामध्ये येऊया. आणि सद्गुरू माऊलीने आपल्यासाठी या ज्ञानाचं कवाट ठेवलेलं आहे, त्याच्यावर मुलं म्हणून अधिकार सांगूया. सद्गुरू माऊलीच्या कृपेने आपल्या सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं हे श्री चरणी प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामे